नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे मी आषाढ स्पेशल रव्याच्या सांजोऱ्या. प्रत्येकजण वेगवेगळे पदार्थ तळतात ह्या महिन्यात. मी सांजोऱ्या करणार. त्यासाठी बारीक रवा घेतला आहे. 2 चमचे साजूक तूप टाकणारी कढई आपली गरम झाली आहे. 2 वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि मंद आचेवर आता हा छान भाजून घ्यायचा आहे. भाजायला थोडा वेळ लागतो. 7-8 मिनटं जातात याला भाजायला. आता रवा आपला भाजून झाला आहे. गॅस बंद करायचा आहे. एका पातेल्यात आता एक वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. 2 वाटी रवा आहे तर 1 वाटी गूळ घालायचा आहे. आणि या गुळाचा पाक करायचा नाही, फक्त विरघळवून घ्यायचा आहे. गूळ आता विरघळला आहे. आता हे थंड करून या रव्यामध्ये टाकून घ्यायचे. सांजोऱ्या ज्या दिवशी करायच्या त्याच्या आदल्या दिवशी हे संध्याकाळी करायचे. 1 चमचा वेलची पूड टाकायची आणि आता छान मिक्स करून आता हे रात्रभरासाठी झाकून ठेवून द्यायचे. आता मिक्स करून झाले. आता झाकण ठेवून देणार आहे. म्हणजे छान मुरतं. दुसऱ्या दिवशी मी सांजोऱ्या करायला घेणार आहे. आता हे छान ह्याच्यात मिक्स झालेले असं सुट्ट करून घ्यायचे. आता पारीसाठी आपण पीठ मळून घ्यायचे. इथे मी 4 चमचे साजूक तूप घेतले. ते गरम करायला ठेवले. 1 मोठी वाटी मैदा घेतलाय. पाव वाटी रवा घेतलाय. चवीपुरतं मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचे. आता तुपाचं मोहन याच्यामध्ये टाकायचे. हाताने पण छान मिक्स करून घ्यायचे. अशी मूठ वळली जायला पाहिजे असं मोहन टाकायचे. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे. घट्ट पीठ मळून घ्यायचे. पीठ आपलं मळून झालंय. आता हे अर्ध्या तासासाठी भिजू द्यायचे. आता याच्यावर झाकण ठेवायचे. अर्धा तास झालेला आहे. पीठ परत एकदा मळून घ्यायचे आणि छोटे छोटे गोळे याचे करून घ्यायचे. याप्रमाणे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत. आता लाटून घ्यायचे. ते याची पातळ पारी लाटून घ्यायची. अशी पातळ पारी लाटायची. एका सांजोरीसाठी 2 पाऱ्या लाटून घ्यायच्यात. जे सारण होतं आपलं ते याच्यामध्ये भरायचे. भरपूर असं सारण भरून घ्यायचं. सारण भरून झाले. आता ही दुसरी पारी आहे ती त्याच्यावर ठेवायची. सगळ्या बाजूंनी दाबून घ्यायचे, ज्यामुळे हे तेलात सुटणार नाही. आता फिरकीच्या चमच्याने गोल आकारात हे कट करून घ्यायचे. असं कट करून झाले. आता दुसऱ्या पण सांजोऱ्या मी आता लाटून घेणार आहे. ह्याच पद्धतीने मी आता सर्व सांजोऱ्या करून घेतल्यात. गॅसवर कढई ठेवली आणि तेल तापत ठेवलंय. तेल आपलं तापलेलं आहे. आता एक एक सांजोरी याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे. थोडं थोडं याच्यावर तेल सोडायचे, म्हणजे छान फुगतात ह्या सांजोऱ्या. पलटी करून घ्यायच्यात आता अधूनमधून. आलटून पलटून आता तळून घ्यायच्यात.
खुसखुशीत अशा सांजोऱ्या तळून झाल्यात आपल्या. आता काढून घेऊया. खूप छान लागतात ह्या सांजोऱ्या खायला. एकदा नक्की करून बघा. अशाच पद्धतीने मी सर्व सांजोऱ्या करून घेतल्यात. सांजोऱ्या आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.